सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण ही हटके स्टाईलची थोडी पनीर भुर्जी बनवणार आहोत, पण ही थोडी ग्रेव्हीवाली पनीर भुर्जी आहे. दूध नासल्यावरती जे उरतं त्याच्यापासून आपण हे भुर्जी बनवणार आहोत. दरवेळेला नासलेल्या दुधापासून काय बनवायचा हा प्रश्न पडतो, तर आज आपण बनवणार आहोत त्याच्यापासून पनीर भुर्जी. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कांदे घेतलेत 2 मोठ्या आकाराचे. त्याचसोबत सिमला मिरची घेतली आहे एक मोठा पिकलेला छान टोमॅटो घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथे मी कढई घेतली आहे. या कढईमध्ये मी तूप बनवलं होतं, तीच कढई मी आता वापरते. त्यामध्ये आणखीन 2 चमचे तेल मी ॲड केलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, सोबतच कढीपत्त्याची पानं फोडणीला घातलेली आहेत. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच टोमॅटो घेतलंय बारीक चिरून आणि सिमला मिरची सुद्धा घेतलेली आहे बारीक चिरून. आता यामध्ये भाज्या पटकन शिजण्यासाठी म्हणून मीठ घालायचंय आणि थोडीशी हळद घालून या भाज्या आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत तेलावरती. तर मीठ आणि हळद सगळीकडे आधी आपण लावून घेऊया भाज्यांना. 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे छान तेलावर आणि या भाज्या आपल्याला सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तर त्यासाठी त्याला एक 7 ते 8 मिनिटं लागतील छान भाज्या सॉफ्ट शिजण्यासाठी. म्हणून आपण यामध्ये मीठ घातलंय की जेणेकरून पटकन शिजल्या जातील, पटकन नरम पडतील. आता हे छान परतून झाल्यावर मिनिटभर यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती एक 5 ते 6 मिनिटं याला छान शिजून द्यायचंय. झाकणावरतीच मी इथे कसुरी मेथी घातलेली आहे, म्हणजे ती आपल्याला जेव्हा वापरायची असेल तेव्हा वेगळी भाजायची गरज पडत नाही. जे ताट गरम होतं त्या हीटवरच ती छान अशी खरपूस भाजली जाते. तर 4 ते 5 मिनिटांनी बघा पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचंय, म्हणजे भाज्या खाली लागत नाहीत, करपणार नाहीत. म्हणून आपल्याला एकदा पुन्हा परतून घ्यायच्या आहेत त्या आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून आणखीन 3 ते 4 मिनिटं त्याला छान वाफ द्यायची आहे. तर एकदा मी हे परतून घेतलंय. आता झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटं आणखीन वाफ देऊया. 3 ते 4 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढलेलं आहे. आता यामध्ये मी घालते मिरची पावडर आणि इथे मी घालते 1 मोठा चमचा किचन किंग मसाला. आता याच्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा कुठला मसाला वापरू शकता किंवा थोडा गरम मसाला वापरला तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि आता हे मसाले सुद्धा यामध्ये आपण छान परतून घेऊयात. भाज्या बघा छान बऱ्यापैकी नरम झालेल्या आहेत. आता मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला शिजवायचं आहे. तर आधी मसाला आपण तेलावरती छान परतून घेऊयात, म्हणजे रंग आपल्या भुर्जीला छान येईल. तर आता 1 मिनिटभर हे मसाले सुद्धा आपण असेच परतून घेतलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे, केवढी पातळ किंवा घट्ट तुम्हाला ही भुर्जी हवी आहे, त्या हिशोबाने यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर घट्ट भुर्जी करायची असेल तर मग पाणी घालायची काही गरज नाहीये. डायरेक्ट तुम्ही पनीर घालू शकता. पण तुम्हाला जर थोडी ग्रेव्हीवाली भुर्जी बनवायची असेल, जर पावाबरोबर वगैरे खायची असेल तर पाणी नक्की घाला. ग्रेव्हीवाली भुर्जी सुद्धा खूप छान लागते. पाणी घातल्यानंतर सुद्धा आता आपल्याला यावर झाकण ठेवायचंय आणि 3 ते 4 मिनिटं आणखीन याला शिजून द्यायची आहे. तर बघा याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये मी घालत आहे अमूल बटर. टोटली ऑप्शनल आहे, पण त्याची चव खूप छान येते. तर आधी आपण एकदा छान याला मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी आता 1 चमचाभर अमूल बटर घालत आहे. तुम्हाला नसेल आवडत, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण एक हॉटेल स्टाईल आपण ट्राय करतोय भुर्जी, तर त्याची टेस्ट सुद्धा तशी यायला हवी म्हणून मी बटर वापरलेलं आहे. बटर घातल्यानंतर आपल्याला आता यामध्ये घालायचं आहे हे जे नासलेलं दूध होतं त्याचं पाणी काढून मी घेतलेलं आहे, ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आता पनीर भुर्जी म्हटल्यावरती त्याचं अगदी घट्ट पनीरच बनवायला पाहिजे असं काही नाहीये. भुर्जीसाठी आपण पुन्हा ते कुस्करूनच घेणार आहोत. त्यामुळे आज मी घट्ट पनीर न बनवता डायरेक्टच त्या दुधातलं, नासलेल्या दुधातलं पाणी काढून घेतलंय आणि जे घट्ट राहिलेलं दूध आहे ते आपण भुर्जीसाठी वापरत आहोत. जे पाणी सुद्धा जे असतं दुधाचं नासलेलं, त्याचा वापर सुद्धा तुम्ही पीठ मळण्यासाठी, चपातीचं पीठ मळण्यासाठी करू शकता. त्याने चपात्या खूप सॉफ्ट होतात. तर बघा आता हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा वरून मी थोडंसं बटर घालतेय आणि आता यामध्ये जी आपण कसुरी मेथी झाकणावरती ठेवली होती ती सुद्धा छान अशी कुरकुरीत झाली आहे
हातानेच ती क्रश करून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरतून आपण ती कसुरी मेथी घालणार आहोत अगदी सगळ्यात शेवटला. थोडीशी बारीक कोथिंबीर सुद्धा चिरलेली आहे, ती सुद्धा मी यावर घालणार आहे. आणि त्याचबरोबर फ्रेश क्रीम जर तुम्हाला आवडत असेल तर ती सुद्धा नक्की घाला. गॅस बंद करून घेतलाय. घरची जी आपली मलई असते दुधावर आलेली तीच मी घेतलेली आहे एका वाटीत आणि तिला छान चमच्याने फेटून घ्यायची आहे. आपली फ्रेश क्रीम तयार आहे. अगदी फॅन्सी बाजारातली बाहेरची विकत आणून घालायची गरज नाहीये. वरती दुधावर जी साई येते तीच मिनिटभर फेटून घ्या चमच्यानी आणि मस्त फ्रेश क्रीम घरच्या घरी तयार होते. तर आवडत असेल तर नक्की घाला, चव खूप छान लागते. आपली ही पनीर भुर्जी तयार झालेली आहे. तर पटकन आपण याला सर्व करून घेऊयात. सोबतच डिशमध्ये छान गोल कट केलेला असा कांदा ठेवलेला आहे. लिंबू आवडत असेल याच्यावर तर लिंबू सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर अशी ही आपली मस्त चमचमीत थोडी ग्रेव्हीवाली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. नासलेल्या दुधापासूनचा हा एक नक्कीच एका वेळेच्या जेवणाचा पदार्थ बनतो. तर नक्की ट्राय करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.